फेरीतील दुसरा सामना तिथे टॉस जिंकला 80-85 जय हनुमान मोर्या 11 केवाले आणि निर्णय घेतला फिल्डिंग म्हणजे धनंजय शेठ पाटील यांचे 3 संघ एका संघाने खाता खोललाय टॉसचा आणि देऊया शुभेच्छा प्रथम फलंदाजीसाठी आलाय तो संघ म्हणजेच जय हनुमान नावडे. यस ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू रॉक स्टार प्रवीणजी गायकर सरांना आपण ऐकत आहात. पहिल्या सत्रामध्ये आपण मनोहर पाटील सर वाजे यांना ऐकलं आणि मी समालोचक रुपेश पाटील पुनश्च परत एकदा सगळ्यांचाच करतोय सहर्ष स्वागत. डी गटातील आपण पाहिलं गेलं तर दुसरा सामना जय हनुमान नावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये 80-85 जय हनुमान मोरिया 11 केवाले टीम. टॉस इथे जिंकला केवाले टीमनं क्षेत्ररक्षणाबरोबर जायचा निर्णय जोरदार अपील इथे मात्र पाहायला गेली तर झाले दिली आणि तिसरे पंचांची मागणी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बरंच काय घडलंय. थ्रो आलाय पहा इथे तर उमेश माली यांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो. 80-85 जय हनुमान मोर्या 11 केवाले क्रिकेट संघाचा आणि त्याला शुभेच्छा येतात त्यांचे बंधू निलेश माली आणि दिनेश गायकर यांच्या वतीनं. उमेश तुला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा आमच्या समालोचक डिपार्टमेंट कडून आणि आमच्या व्यासपीठावर सर्व आयोजकांच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा इलेक्ट्रिकल स्कूटी बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. तर निर्णयाची प्रतीक्षा करूया. थर्ड अंपायर डिसिजन नॉट आउट. नॉट आउट सुरक्षित पोहोचते तिथे. महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवरती बरंच काय घडतोय की का अशी मात्र शाशंक असताना आपण पाहायला गेलं तर इथून सुरक्षित आहेत फलंदाज. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न जोरदार अपील इथे मात्र परत एकदा होताना पाहायला मिळतोय कारण तेवढेच अप्रतिम दोन्ही फलंदाज यांना जणू काही टार्गेट केलं जातोय की काय अशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावसंख्येवरती साहिल खानावकर आणि प्रथमेश खानावकर हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. येते उमेश माई गोलंदाजी मार्कवरती फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना चांगला उदाहरण सध्याच्या घडीला अलंग कार्पेट ते मात्र खेळून काढलं अगदी मैदानाला गुदगुल्या करत. बॉल क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये विसावताना इथे मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. 3 धावा धावफलकावरती. दमदार स्पर्धा रुबाबदार आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेची मांडणी झाली आणि त्याच्यानंतर मात्र अगदी या विभागातील संघ काही खेळताना पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर या पूर्ण स्पर्धेमध्ये अनेक स्टार कास्ट खेळाडू ही तुम्हाला मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. समोर स्ट्राईक एंड फलंदाज पाहतोय आपण प्रथमेश खानावकर. बहुत चांगला अगदी वेग भंडारी ते मात्र पाहायला मिळाला आणि वेगावरती नियंत्रण तेवढंच अप्रतिमरित्या मात्र पाहायला मिळालं. ही खासियत आहे ना गोलंदाज उमेश माये यांची. पहिल्या षटक घेऊन येत आहेत आपल्या संघाला खेळामध्ये बनवून ठेवतात. कमीत कमी धावा खर्च करतात. विकेट टेकर गोलंदाजी सातत्याने मात्र उमेश माये यांची पाहिली गेली परंतु तेवढे ताकदीचे फलंदाज समोर आहेत प्रथमेश. ऑन साईडला दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते डीप स्वीपर मध्ये बॉलला पकडतील फेकी करतील. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका दुहेरीने मात्र जास्त फरक इथे पडणार नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम केवाळे आणि केवाले म्हटल्यानंतर पण पाहिलं गेलं तर एक चांगला खेळ सातत्याने करणारी टीम म्हणून ओळख राहिली गेली आणि आज दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना मात्र पाहायला मिळत आहेत. जय हनुमान नावडे आणि या 80-85 जय हनुमान मोरिया 11 केवाले टीम. फटका बसलाय तिथे पिवंत षटक आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर बॉल हवेमध्ये बराचसा वेळ तरंगत होता. नो बॉलचा इशारा इथे पंचांचा येताना पाहायला मिळतोय. सत्यवान काकडे सर तिथे आहेत आणि फ्रीजचा बॉल इथून असणार आहे म्हणजे इथून धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. त्या 3 धावा एकूण 7 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळेल. पुढील येणारा मात्र फ्रीजचा बॉल असेल जो फेस करण्यासाठी साहिल खानावकरला मात्र पाहतो येते. ही जोडी महत्वाची आहे. आपण पाहायला गेलं तर टीम नावडेसाठी सातत्याने मात्र या जोडीनं अनेक वेळा धमाका केलाय आपल्या टीमसाठी. परंतु इथून ज्या पद्धतीने ताकदीची गोलंदाजी झाली परंतु हा नो बॉल आपल्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळणार आहे. नो बॉल आहे त्यामुळे इथून मात्र पाहायला गेला तर हो 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 क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्यांच्याकडनं चूक होताना मात्र पाहायला मिळतंय.
मयूर यांच्याकडून आणि हा बॉल चालला सीमा पार चौकार. तर केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा तंटामुक्त अध्यक्ष सन्मान्य अण्णाशेठ पालकर साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तब्बल 11 वर्षानंतर ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते तिरुपती केबल नेटवर्कची स्पर्धा मिलन शेठ पालकर यांच्या वतीनं आणि स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे सर्व स्वतंत्र शेठ पालकर आणि जय हनुमान मोरया 11 केवाले ग्रामस्थ मंडळ केवाले आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ मिलन शेठ पालकर आणि स्वतंत्र शेठ पालकर पुरस्कृत तिरुपती बालाजी केबल नेटवर्क ट्रॉफीचं आयोजन तुम्हाला दमदार पाहायला मिळेल केवाल्याच्या मैदानावरती. आणि त्या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक मिलन शेठ पालकर, तिरुपती केबल नेटवर्कचे सर्व महावीर ग्रुपचे अध्यक्ष आणि त्यांच्या समेत स्वतंत्र शेठ कन्स्ट्रक्शनचे ओनर स्वतंत्र शेठ पालकर यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. केवले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच बालूशेठ म्हणजे अशोक शेठ गायकर आपलंही सहर्ष स्वागत. माजी सरपंच बालूशेठ गायकर आपलंही सहर्ष स्वागत. कांचन पालकर साहेब केवाले आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जयवंत पालकर, उदय पालकर, प्रभाकर पालकर सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वप्नील पाटील असतील, राज गायकर साहेब या सर्वांना विनंती असेल आपण यावं आपलं सहर्ष स्वागत. आणि नावडे म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की भारतीय जनता पार्टीचे दमदार सभागृह नेते परेश शेठ ठाकूर साहेब यांचे खंदे समर्थक तथा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांतदादा खानावकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. येत रॉकस्टार परिपूर्ण लिस्ट त्यांच्याकडे असते. मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान कसं राखावं प्रवीणजी गायकर रॉकस्टार यांना मात्र वरसून माहिती आहे. त्यांच्या आवाजात सगळ्यांचा मान सन्मान केला जातोय. रोशन शेठ पाटील साहेबांच्या वतीनं टॅग केला. आपण पाहायला गेला तर इथे थोडंसं कॉमेडी निर्णय बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. वाईटचा निर्णय मात्र इथं पाहायला मिळेल. इथे एक अतिरिक्त धाव धापलकावरती मात्र पाहायला मिळणार आहे. आणि अगदी पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या त्या धावा मात्र पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा. आणि इथून मयूर गायकर हे मात्र इथून गोलंदाजी मार्कवरती मात्र आलेत. क्रमांक 2चा षटक इथे मात्र झालाय. पहिल्याच बॉलवरती वाईड मात्र पाहायला मिळालं. एक सिंगल मात्र इथं पाहायला मिळाली. 12 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. इथे टेक्निकली खूप छान पद्धतीनं इथून मात्र पहिला षटक राहायला गेलंय नावी गेलंय. कारण तिथे विकेट जरी आली नसली तरी महत्वपूर्ण षटक हाताळलं गेले. आता संधी आहे तिथे कोणतीही चूक होणार नाहीये. स्वतःच्या बोलद्रूम मध्ये पकडला गेलाय झेल मयूर गायकरनं आणि फलंदाज बाद प्रथमेश खाडावकर बॅक टू द गाग. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश म्हात्रे आपल्याला इन होताना मात्र पाहायला मिळतात. महत्वाची विकेट प्राप्त करून देण्यामध्ये यशस्वी झाले. पहिला बॉल वाईट टाकला. इथून त्याच्यानंतर मात्र विकेट टेकर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळालं. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट शॉट सिलेक्शन करता आलं नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा मात्र होताना पाहायला मिळाला नाही. त्याचमुळे इथून पहिली विकेट मैदानाच्या बाहेर प्रथमेश खानावकर यांच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून देत असताना मयूर गायकर. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल श्री समर्थ मटेरियल सप्लायरचे सर्व धनंजय शेठ मात्रे हरिग्राम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन यावं आपलं. धनंजय भाई सहर्ष स्वागत. अल्पेश भाई केवाले आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही. पुढे बॉल आपण पाहायला घेतलं. विकेट प्राप्त केल्यानंतर मयूर गायकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईकला महेश. फटका चांगला बॅटच्या मधोमध आला. टायमिंग प्रॉपर आहे. नो चान्स आउट ऑफ द पार. फुलचा फटका सक्सेसफुल केलाय. महेश यांच्या बॅट मधून आलाय शानदार षटकार. कारण थोडस आकार उकार येताना मात्र पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 33 षटकार या आपल्या आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये मात्र पाहायला मिळतात. येते 18 धावा धापलकावरती 1 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान नावडे. अठरा धावा धावपलकावरती पाहायला मिळते. थोडीशी मतं इथून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक
इथे मात्र पाहायला मिळतो, पण पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा मात्र अखंड रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती होताना मात्र जरूर पाहायला मिळाली. वैकुंठवासी हरिभक्त पारायण गणपतबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ व श्री गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित तुम्हा सर्वांचे लाडके पनवेलचे भाग्य विधाते लोक आपण पाहायला गेलं तर प्रशांत दादा ठाकूर साहेबांच्या नावानं आमदार चषक 2026 दमदार आयोजन संपन्न होताना पाहायला मिळतो. येते काय बॉल होती, तडका द्यायचा होता, आवर्जून पाहायला गेलं मिड ऑफ मध्ये खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे ऑफ ड्राईव्ह केले, परंतु ताकद हवी तशी मिळाली नाही तिथे. आणि या तिथेही थोडंसं बॅकअपला कमी पडताना मात्र पाहायला मिळाले, त्याचा फायदा उचलता आला नाही. एक सिंगल इथे मात्र येताना पाहायला मिळणार आहे. 19 धावपलकावरती आलेले आहेत. क्रमांक 2चा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा होत्या ना त्या मात्र आल्या. 11 धावा तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये गेल्यात. दुसरा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. तर आंबिवली संघाचे दमदार ऑलराऊंडर करण घनसलकर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. करण आपलंही सहर्ष स्वागत. साहिलला पाहतोय और साईकला साहिल खानावकर स्कीज झालाय, परंतु पहा यष्टरक्षक थोडेसे दूरवर, त्याच्या थर्डमॅन थोडासा दूरवर मात्र होता पाहायला मिळालं. त्याचा अगदीच फायदा इथे मात्र झालेला आहे. फलंदाजांना तर कदाचित ही विकेट आली असती. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना मात्र पाहायला मिळतात. क्रमांक 2चा षटक आपल्या नावे घेऊन खेचून आणतात की काय अशी चर्चा प्राथमिक इथे मात्र पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत गोलंदाजी झाली, एक षटकार जरूर आलाय, त्याच्यानंतर कमबॅक केलंय. फटका फसलाय त्याची चर्चा आपण करत होतो. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास पूर्ण होईल का, नाही झालंय. चूक होताना मात्र पाहायला मिळाली, त्याचा फायदा उचललाय. दुहेरीला तिहेरीमध्ये रूपांतरित करताना मात्र दोन्ही फलंदाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. साज बाज ताज असे 3 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. आणि या 3 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात, त्या 22 धावा 22 आणि स्कोरबोर्ड. क्रमांक 2चा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, आता इथे मात्र 12 आल्या. 11.00च्या सरासरी स्ट्राईक रन रेट सध्याच्या घडीला आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम नावडेकडे देखील क्षमता आहे. आपण पाहायला गेलं तर 80-85 जय हनुमान मोरिया 11 केवाली टीम. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा योग्य की अयोग्य ते मात्र अगदी अंतिम टप्प्यामध्ये समजेल. आमचे केवाली गावाचे उपसरपंच आणि रायगडमधील उत्कृष्ट गुणलेखक कांचनजी पालकर यांचंही आवर्जून इथे मात्र उल्लेख करावा लागेल. केव्हा गाव आल्यानंतर मात्र कांचनजी पालकर साहेबांचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि त्यांच्याकडून शुभेच्छा, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 22वा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. 1 विकेट गेल्या, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एक्स्ट्रा 2 धावा या इनिंग मध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळतात. क्रमांक 2 षटक समाप्त झाल्यानंतर केवळ टीमच्या गोलंदाजींचं उत्तम उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सर जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक दिला जाईल. पंच आपणही वारंवार तिथे सांगत आहात तरीही सुद्धा ऐकत नाहीये. प्लीज मी लगेच विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यांनी सुद्धा मला स्वतः फोन करून सांगितलं की मामाची मॅच आहे ना, मामाला शुभेच्छा दे. तर स्वराज पाटील यांचे संजय माली यांचे भाचे यांच्या वतीनं शुभेच्छा. आणि श्रीराम एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी योगेश माली साहेब केवाले यांच्या वतीनं देखील केवाले संघासाठी शुभेच्छा. साहिल खानावकर यांच्यावरती मोठी जबाबदारी, जे सलामीला गेले ते अजूनपर्यंत मैदानामध्ये. एक चौका त्यांच्या बॅटमध्ये जरूर आलाय. टेक्निकली फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आणि तो सातत्य तुम्हाला मात्र इथून टिकवून ठेवावा लागेल. 5 षटकांचा खेळ आहे. 22वा धावफलकावरती 2 षटकांच्या खेळीनंतर मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतात. उमेश माई गोलंदाजी मार्कवरती आपल्या स्पेलमधील दुसरा षटक घेऊन आलेत. लोड फुल टॉस बॉल, परंतु वेग होता त्याच्यावरती. ज्या पद्धतीने मात्र इथून पाहायला गेलं तर फटक्याला सजवण्याची आवश्यकता होती तसं मात्र होताना पाहायला मिळालं नाहीये. फुटबॉल स्टाईलनं क्षेत्ररक्षण झाला, त्याचा फायदा उचलला गेलाय. एकेला दुहेरीमध्ये रूपांतर पुनश्च परत एकदा करताना मात्र हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात इथे. हेच आहे सिंगल डबलला मात्र खेळ तुम्ही चालू ठेवा. 24वा मात्र धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात येते. 2.1चा खेळ आतापर्यंत होताना मात्र पाहायला मिळते.
स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. खूप छान इथे गोलंदाजी साकारली जातोय. महत्वपूर्ण गोलंदाज केवाय टीम मधील मी का आहे त्याचं उत्तम उदाहरण सातत्याने देणारं नाव म्हणजेच अर्थातच उमेश माई. अनेक वर्ष या नावाचा दबदबा राहिला गेलाय. आजही मात्र पाहायला गेलं तर तेज धार तेज गोलंदाजीमध्ये मात्र सातत्याने आपण पाहत असतो. गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती अटॅक्टिव्ह फलंदाज हाय फ्लाय झालाय. बॉल सीमा पार, परफेक्ट शॉट सिलेक्शन, स्ट्रेट ड्राईव्ह, येथील धावा 4 चौकार. जे नेक्स्ट मॅच 80-85 भागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती तो म्हणजेच प्रणय 11 सहारा शिवकर. दोन्ही कॅप्टन या. अडके एकरी वसट्यान, परफेक्ट शॉट सिलेक्शन, दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, बॉल चाललाय सीमा पार आणि किक शानदार, रुबाबदार, क्लासिकल क्लास 4 चौकार. निर्णय इथे मात्र घेतलाय की काय अशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र अगदी महत्वाचे गोलंदाज त्याच्यावरती मात्र तुटून पडताना मात्र पाहायला मिळत आहेत. साहिल खानावकर 22 धावांवरती 11 बॉल मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती मात्र उमेश माई अट्रॅक्टिव्ह केलंय. वाव, चुलीवरचा तवा आणि साहिल भाईची हवा, बॉल सीमा पार आणि केक धडक साहिल यांच्या बॅट मधून षटकार आलाय. कडक सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं. निराशा आली होती, धावा येत नव्हत्या, त्याच्यानंतर मात्र अगदी संयमाचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाहीये. तुम्हाला उगवता सूर्य बनावा लागेल. उमेश माई या ताकदवान गोलंदाजांसमोर अटॅक्टिव्ह फलंदाजी साकारली जातोय. कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका, संधी आहे तिथे पहा, रनआउटची नाही मिळाली तिथेही आणि केक लबाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना मात्र पाहायला मिळणार आहे. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 39 धावा. क्रमांक 3चा षटक समाप्त झालाय. धावफलकावरती एक विकेट गमवावलाय. टीम बॅटिंग करत असताना जय हनुमान नावडे 80-85 जय हनुमान मोरिया 11 केवाय टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना धावफलकावरती धावा 39. श्वास आमचा 12 सरकार अर्थातच रोशन शेठ पाटील साहेबांना इथून स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. दमदार आयोजक, दमदार व्यक्तिमत्व, अगदी माणुसकीतील माणुसकी जपणारे, माणसाला माणुसकी दाखवणारे आदरणीय तुम्हा सर्वांचे कुपरुली गावाची आन बान शान. आणि या मुख्य व्यासपीठावरती सगळे मान्यवर त्यांच्या समवेत या प्रेमापोटी उपस्थित राहिले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच रोशन शेठ पाटील साहेबांचं हे दमदार आयोजन. आमदार चषक, लोक आपण पाहायला गेलं तर लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख सातत्याने राहिले गेले आणि त्यांच्याच वतीनं या आमदार चषकाचं आयोजन
आज कोपरोली नगरीमध्ये, कोपरोली गावामध्ये, पनवेल तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये गाजताना वाजताना चर्चेला जाताना पाहायला मिळतोय. दरवर्षी विविधतेने नटलेली अगदी बक्षिसांची रेल चेल असणारी स्पर्धा आपण पाहत असतो. या स्पर्धेची आतुरतेनं अखंड एक वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागते. त्यासाठी प्रत्येक संघ अगदी चिकाटीनं जिद्दीनं चॅम्पियन होण्यासाठी मात्र खेळत असतो. हे सातत्याने आपण पाहिलं गेलंय. 39वा धावपलकावरती क्रमांक 4चा षटक इथे मात्र मार्गस्थ गोलंदाजी मार्ग वरती गणेश पारवे. साहिल खानावकर फलंदाजीसाठी 13 बॉल मध्ये 28 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आणि त्याच फलंदाजीवरती मात्र हा आकार उकार जरूर आला होता. फटका फसला जरूर होता तिथे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, प्रोटेक्ट करता आलं नाही तिथे, पण डिफेन्स जरूर केल्या. धावा तिथे फलंदाज क्षेत्ररक्षकांनी एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 40 धावा. 40 आणि स्कोरबोर्ड आपण पाहायला गेलं तर जबाबदारी परिपूर्ण आपण बॅटिंग करत असताना साहिल खानावकर यांच्यावरती आहे. तेवढीच जबाबदारीनं महेश म्हात्रे यांच्यावरती आहे. याही खेळाडूंना अनेक वेळा मात्र अगदी मिडल ऑर्डर मध्ये येतात. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी एक चांगली फलंदाजी करतात. अनेक धावा संख्येला आकार देण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्यांच्याकडनं मात्र केला जातोय. परंतु 80-85 जहनमान मोरिया 11 केवाय टीम सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीने अट्रॅक्टिव्ह क्रिकेट खेळताना मात्र पाहायला मिळतोय. आणि तुमच्या प्रत्येक खेळाडूमध्ये ते असलं पाहिजे. स्ट्रेट ड्राईव्ह केलंय मिड ऑन मध्ये, परंतु इथून पाहायला गेलं मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि या चुकीच झाली आहे. तिथे बॉल होतोय फरार, आर पार सी मारेशा पार आल्या धावा. इथे फलंदाज महेशच्या बॅटमधून 6 षटकार. वाढवण्यासाठी वाढीमध्ये त्याचं मोठं हातभार आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर महेश यांच्याकडे तीच अपेक्षा टीम नावडेचे समर्थक मात्र करत असतील. त्यांच्या डगआउट मधून तीच चर्चा पाहायला मिळत असेल. तो महत्वपूर्ण गोलंदाज गणेश पारवे यांना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. गणेश पारवे हे नाव चर्चेत राहिले गेले. अनेक वेळा चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला संघाच्या खेळाला अगदी आपल्या बाजूने खेचून आणण्याची क्षमता असणारे खेळाडू मंत्री गणेश पारवे आपल्याला पाहायला मिळतात. वाव कटर बॉल मिस झाला. पडल्यानंतर आपण पाहायला गेल्यानंतर अगदी जादुई गोलंदाजी क्षमता असणारे गोलंदाज, हातभर वळवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे. पडल्यानंतर तुम्ही बॉल खेळणं खूप बऱ्याच वेळा फलंदाजांना कठीण बनते. गणेश पारवेचे हे असे बॉल अनेक वेळा आपण पाहत असतो. चेंज ऑफ द स्पेस, स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप, थोडस मात्र इथून फिरकी घेत गोलंदाजी कलात्मक पाहायला गेले. त्याची चर्चा आपण करत होतो. हा गोलंदाज असा आहे ना, पडल्यानंतर अगदी हातभर वळवण्याची क्षमता ठेवणारा फिरकीचा जादूगार गणेश पारवे क्रमांक 3 ची विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज महेश म्हात्रे 13 धावसंख्यावरती मात्र बाद, सांघिक 46 धावा. आउट. फलंदाज पाथ शहानिशा केली. बॉल आतून पकडलंय, लावलंय नाही लावलंय, बऱ्याचशा गोष्टी चर्चेत झाल्यात आणि फलंदाज पाथ होतील. फेअर डिलिव्हरी माफी असावी. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये सूरज खानावकर, ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या चांगल्या पद्धतीनं साहिल खानावकरला साथ देत होते. चला नेक्स्ट मॅच आपल्याला 11 सहारा शिवकर आणि 80-85 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम ही पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यंदाच्या सीझन मध्ये मला वाटतं ही 4थी मॅच असेल दोन संघांमध्ये. सुरुवात झाली होती ती मला वाटतं धुंदुऱ्याच्या मैदानापासून तर आतापर्यंत त्यांच्या सलग हे सामने पाहायला मिळत आहेत. मजा येणार आहे. आणखी हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला मात्र याच्यानंतर पाहायला मिळणार आहे. खूप छान खेळ,
चांगली गोलंदाजी इथून गणेश पारवे यांच्यावरती हल्ले होत होते, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलं, लगातारचे 2 डॉट बॉल आणि विकेट प्राप्त करून दिले, म्हणजे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकातील आणखी एक संधी आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण थर्डमॅन मध्ये अप्रतिम इथे मात्र पाहायला गेलात तर ध्रुव यांच्याकडनं, आणि धाव मात्र निश्चित वाचवलं तिथे. इन दिस वे शेवट गोड केलं. अंतिम बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर लगातारचे 4 डॉट बॉल हे डॉट आलेत, त्याच्यामुळे मात्र ही धावसंख्या आकृती होताना मात्र पाहायला मिळाली. धावसंख्येवरती मात्र पाहायला गेलं तर 46 धावा, 2 विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान नावडे टीम. जिनीत पवार सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर स्कोरवरती पाहायला मिळते केशर इंटरनेट सर्व्हिस, आपल्या हक्काच्या आपल्या माणसाची मात्र ही सुविधा आपल्यापर्यंत घरपोच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. चांगलं आपण पाहायला गेलं तर सर्व्हिस त्यांच्याकडनं मात्र उपलब्ध केली जाते. अगदी केशर इंटरनेट सर्व्हिस. चल आपण इथून स्क्रीनवरती पाहतोय क्रमांक. आता इथून अंतिम षटकाला सुरुवात होईल, जिथून टार्गेट सेट केले जाईल. धावा येतील किती, नंतर मग सेकंड इनिंग मध्ये धावा बनवायच्या आहेत किती विजयासाठी, त्या निर्णयापर्यंत नेणारा षटक क्रमांक 5, अर्थातच अंतिम षटकाला सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती ध्रुव पालकर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मागे काय घडलं ना ते महत्वाचं नाहीये, तुम्हाला तर इथे काय करायचं आहे, कशा पद्धतीने खेळाला पुढे न्यायचं आहे ते महत्वाचं आहे. अगदी चांगले खेळाडू मात्र बाद झाले, त्याच्यानंतर परिपूर्ण मात्र जबाबदारी आता साहिल खानावकर वरती आहे. 29 धावा त्यांच्या वैयक्तिक बॅटमधून मात्र येताना पाहायला मिळाल्या. वाईड बॉलचा निर्णय म्हणजे आणखी एक धाव सांघिक धावफलकावरती मात्र ऍड केली जाईल. 47 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. आणि आपण साहिल खानावकरचा विचार केला, 14 बॉल मध्ये 29 धावांची बहारदार खेळी साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. जय हनुमान नावडे टीम 80-85 जय हनुमान मोरिया 11 केवाली टीम. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी वाटत होतं की या संघाला 40 ते 45 धावांपर्यंत थांबवतील की काय, परंतु या अंतिम षटकामध्ये धावा घेतील किती. वाव, चांगला इथे फटका पाहायला मिळाला. अक्से नहीं भाई, साहिल खारकर के नाम से डर लगता है, खानावकर से डर लगता है. वो सीमा पार आणखी एक शानदार षटकार. आहेत ना अंतिम षटकामध्ये धावा बनवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र केला जाईल, कारण अंतिम षटकामध्येच टार्गेट सेट केला जाईल. आता टार्गेट गोलंदाजांना इथं केलं जाईल फलंदाजांकडून, की इथून फलंदाजांना टार्गेट केलं जाईल गोलंदाजांकडनं, हे पाहणं गरजेचं. बॉल चांगला होता, 6 धावा आल्यात. आणखी एक कडक नाईस साऊंड, सारे गमप्प अगदी संगीतमय वातावरण करणारा हा येतोय खन 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 खणीत षटकार. गेल्या तर बारा सरकार आदरणीय रोशन शेठ पाटील कोपरुल गावाचं दमदार आयोजन, वैकुंठवासी हरिभक्त पारायण. आपण पाहायला गेलं तर गावदेवी क्रिकेट संघ कोपरुलीचं आयोजन. 16 बॉल आणि 41 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. 9 धावांची गरज. पहिलीच अर्धी शतकी खेळी ते मात्र पूर्ण होईल का साहिल खानावकर च्या बॅट मधून मात्र पाहायला मिळेल का, अशी चर्चा आमदार चषक टीमचे कॅप्टन फारसं वेळ घेतात, पंचही तुम्हाला इथे इशारा करत आहेत. 9 धावा दूर इथे मात्र पाहायला गेलं तर अर्धशतकी खेळी मात्र होताना पाहायला मिळेल का. गोलंदाज ध्रुव पालकर, परंतु तो अप्रतिम गोलंदाजी. स्लाइडर सुद्धा ऑफ स्टंप डिलिव्हरी परफेक्ट इचून मारा इथे मात्र केल्या. काही अंतिम बॉल या षटकातील मात्र शिल्लक असतील. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते.
षटकारांची हॅट्रिक होईल अशी काहीशी आशा नावडे टीमच्या मात्र इथून समर्थकांना होती, परंतु ती आशा इथून पल्लवित होताना पाहायला मिळाली नाहीये. परंतु अजूनही आपण पाहायला गेला तर संधी आहे. एक षटकार एक चौकार ठोकला जाईल काय? होय, क्लासिकल गॅप तर शोधून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे, हाताला झटका आणि बोटाला चाच 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 झटका. बॉल सीमा पार. आणखी एक शानदार फलंदाज साहिल खानावकरच्या बॅटमधून येतोय चौकार. नो बॉल आहे म्हणजे 4+1 5 धावा. दिवाळी बंपर ऑफर जानेवारी महिन्यामध्येच प्राप्त झाली आहे टीम जहनुमान नावडे टीमला. 80-85 जहनुमान मोरिया 11 केवाली टीम कुठे अगदी 4 षटकांपर्यंत मात्र मॅच मध्ये आहे, परंतु या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात आतापर्यंत 18 धावा. मोठी धावसंख्या. फिल्डिंग चेंज होणार आहे का सर? ओके, योग्य निर्णय. इथे मात्र पाहायला गेलं तर तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्हाला थांबावं लागेल. आता इथून अनशाईक फलंदाज साहिल खानावकर गोतले 45 धावा त्यांच्या नावावरती आहेत. अर्धशतकी खेळ का? होय, एक चौकार तर जरूर आलाय. 49 धावांची बहादर केली साकारली आहे. 19 बॉल मध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती नावडे टीमची 68. काय केली केले ठक 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 डीजे. ठोकला तर त्याच्यासाठी जे आमचे कमिटी मेंबर्स आयोजक आमचे रोशन शेट यांच्या गाडीचा नंबर 1212 म्हणजेच 1212 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूसाठी दिलं जाईल. म्हणजे जो कोणी खेळाडू या स्पर्धेमध्ये या खेळाडूसाठी सुवर्ण संधी असेल. एक धाव दूर साहिल खानावकर. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहायला गेला तर आपण पाहायला गेला तर टक्कर झाली आहे. कदाचित ही माफी मागितली जातं. स्वतःच्या बॉलरूम मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु दोघांमध्ये झालेली टक्कर आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव जरूर आली आहे तिथे. म्हणजे इथून आपण पाहायला गेलात निर्णय पंच देतील तोपर्यंत ही एक धाव ग्राह्य धरली जाणार आहे नाही. बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे इथे आता. खूप छान. आपण पाहायला गेलं तर एक धावेची गरज जरूर होती तिथे. आणि इथून सर काय आहे तर फलंदाज बाद दिलाय. कारण जेव्हा तुम्ही बॉल बाकी उचत ना घालू उमेश, तुम्हाला उचत घालण्याचा अधिकार नाही कुणला. फलंदाज बाद दिला इथे पंचांनी. कारण जर जाणून बुजून कदाचित तो जर मध्ये आला असेल तर मात्र तो ऑब्झर्वेशन पंचांनी केला या स्क्रीनवरती. आणि बघा तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या नियमानुसार तुम्हाला इथे बाद व्हावं लागेल. आणि कधी कधी मग तुम्ही गोलंदाज जेव्हा हिट करत असतो तेव्हा तुम्ही मध्ये जर आलात तेव्हा ह्या भरपूर काही गोष्टी बारीकीने पाहिले जात आहेत आणि थोडीशी इजा या ठिकाणी पाहायला मिळतात खेळाडू. परंतु दमदार फलंदाजी पाहायला मिळाली आणि 49 धावसंख्येवरती बाद होत आहेत. तो फलंदाज तिसरा धक्का. या प्रेक्षकांना मात्र मेजवानी मिळणार होती टाळ्या वाजवण्यासाठी. पहिला अर्धशतक जरूर येईल की काय असं वाटत होतं, परंतु इथून ते स्वप्न आणि स्वप्नच राहिले गेले. हताश निराश होत मैदानाच्या बाहेर फलंदाज साहिल खानावकर मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना मात्र पाहायला मिळतात. षटकातील बॉल शिल्लक आहे ते फक्त आणि फक्त एक बॉल. अंतिम षटक आणि अंतिम षटकातील शेवटचा बॉल. धावफलकावरती धावा 68. 3 विकेट माघारी गेलेत. दोन टीम मध्ये बलहट टीम मधील लढत जहनुमान नावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये 80-85 जहनुमान मोरिया 11 केवाई टीम. शेवटचा बॉल एंड इज बेस. शेवट गोड झालाय. कोणतीही धाव इथे येणार नाहीये. अंतिम षटकानंतर आपण पाहायला गेलं तर टोटल स्कोर धावफलकावरती लागला जाते 5 षटकानंतर 68 धावा. आता विजयासाठी 30 बॉल आणि
69 धावांची गरज. साहिल तर प्रभाकर पालकर केवाले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. यावं प्रभाकर, आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. संपूर्ण लहान लहान मुलं आज केबलची देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर मिलन शेठ पालकर आमचे केबल तिरुपती केबल नेटचे सर्व आणि स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे सर्व स्वतंत्र शेठ पालकर, आपणास विनंती असेल आपण देखील यावं. जयवंत पालकर साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. बघा, टॉससाठी जर दोन्ही कॅप्टन वेळेवर उपस्थित राहिले नाहीत तर सामना असेल 4 षटकांचा, परंतु दोन्ही कॅप्टन मला वाटतं आलेत. तर प्रणय 11 सहारा शिवकर विरुद्ध 80-85 वागेश्वर हरिग्राम, दोन्ही संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तत्पूर्वी प्रणय 11 सहारा शिवकर संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. संघाचे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर टॉस बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर या ठिकाणी 80-85 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम, आपला कॅप्टन आपण पाठवा. पोंदरे आला यो कोपरुलीवाला, अरे पोंदरे आला यो कोपरुलीवाला, तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. तर पनवेल तालुका आगरी कोली कराडी सामाजिक संस्थाचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपभाई पाटील खोपरुली यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. प्रदीपभाईंना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर बघा, पुन्हा एकदा आम्ही पुकार देतो. हरिग्राम क्रिकेट संघ 80-85 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम, आपण टॉस करण्यासाठी यावं. जर बॉल डिलिव्हर्ड झाला तर टॉस विन दिला जाईल थेट प्रणय 11 सहारा शिवकर या टीमला. तर कॅप्टन आलेत, तर टॉस करूया आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर टॉस करण्यासाठी श्रीराम मटेरियल सप्लायचे सर्व धनंजय शेठ मात्रे यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करावा. 5 ओव्हर 4 बॉलर. तर टॉस का बॉस, हेड छापा इज द कॉल. दुसरा खाता 80-85 संघानं खोललाय. दुसरा टॉस जिंकलाय. अभिनंदन वागेश्वर क्रिकेट संघ 80-85 हरिग्राम. प्रथमतः निर्णय काय घ्याल? प्रथम आम्ही क्षेत्रक्षण स्वीकारू. या सीझन मध्ये मला तर वाटते माझ्या माहितीनुसार 4थी तर मॅच आहे. तुमच्या माहितीनुसार किती मॅच असते तुमच्या दोघांची? मला तर वाटते 34च मॅच आहे. 2 वेळा त्यांनी पराभव केलं होतं आणि केवळ 1 ओव्हरची मॅच झाली होती, तेव्हा सुद्धा पराभव केलं होतं. तर नक्कीच आमच्यासाठी थोडी मेहनत घ्यायला लागेल या मॅचला. नक्कीच आम्ही कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू या मॅचमध्ये. आपल्या शेजारची स्पर्धा समोर फक्त मध्ये नदी आहे आणि इकडे ग्राउंड आहे. कसं वाटतंय कोपरेली 12 किंग रोशन शेट यांचं आयोजन? रोशनदादाचं पाहायला गेलं तर आम्ही दरवर्षी इथे खेळतो, पण अजूनपर्यंत एकदा पण ट्रॉफी नाही उचलली या मैदानावरती. पण बघूया, यावेळी प्रयत्न करू आम्ही नक्कीच. वागेश्वराची यात्रा जोरात झाली का? नक्कीच झाली. वागेश्वराची यात्रा बकरं कोसळलं तसं. आता बघूया. आणि तसंच आमचे धनंजय दादा यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांनी इथे आम्हाला प्रवेश एंट्री टाकल्याबद्दल. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. निर्णय क्षेत्रक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस गमावलाय. पहिल्यांदाच खेळता की अगोदर किती खेळलात? या ग्राउंडवर तर आम्ही प्रथम खेळतोय. आयोजन खूप चांगलं आहे आणि आयोजकांचा आम्ही धन्यवाद म्हणतो. चांगल्या आयोजनमध्ये आम्हाला खेळायची संधी दिली. आता सांगितले 4थी मॅच सध्या भरपूर फॉर्ममध्ये प्रणय 11 सहारा शिवकर संघ. काय सांगाल या वैशिष्ट्य, सध्या जो तुमचा फॉर्म चांगला चाललाय संघाचा? सध्या तर सर्व आमचे गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षण पण चांगलं होतं आहे आणि वागेश्वर हरिग्राम बरोबर आम्ही आता 3 मॅचेस जिंकलोत आणि ही पण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि चांगला खेळ तुम्हाला बघायला भेटेल. बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय तो म्हणजेच 80-85 वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते प्रणय 11 सहारा शिवकर. अर्थातच आनंदभाई ढवले विद्यमान सरपंच, ज्यांच्या शुभास्ते आपण उद्घाटन सोहळा पाहिलात.
त्यांच्या गावातील संघ आद्विक एंटरप्राइजेस वैभव शेठ ढवले यांच्या गावातील संघ पंढरनाथ कडव यांचा संघ आपण या ठिकाणी पाहताय. तर व्यासपीठावरती केवाले गावची A1 जोडी स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्मान्य स्वतंत्र शेठ पालकर साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल जयवंत पालकर साहेब, आपलं सहर्ष स्वागत. या ऐकूया सेकंड इनिंग थ्रिल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जिथे धावा बनवायच्या त्या 69 म्हणजे 13 पूर्णांकाची आय थिंक किंवा 14ची सरासरी जवळजवळ राखावी लागेल. या ऐकूया पुढचा आवाज मनोहर पाटिल वाजे. बहुत बहुत शुक्रिया प्रवीण. अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. एक तरफ हमें जय हनुमान नावड़े क्रिकेट टीम और दूसरी तरफ 80-85 जय हनुमान मौर्या 11 के वाले. 68 बने 69 का टारगेट. 2 बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके. गणेश पारवे और संजय माली, साहिल खानौकर आएंगे गेंदबाजी में. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं. अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. पावर प्ले के 2 ओवर बेहद अहम होंगे केवल क्रिकेट टीम के लिए, वो भी जानते हैं और गणेश पारवे इसी के लिए तो जाने जाते हैं. पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे संजय माली. अब दी ऑर्डर बल्लेबाजी. पारी की शुरुआत हमेशा से करते. 9 स्ट्राइकर एंड के ऊपर खड़े. साहिल तैयार है. ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम. अंपायर का इशारा, लेट्स प्ले. गणेश पारवे पहली गेंद तीर की तरह सीधी हवा में. सबसे बड़ी मछली जाल में फंस चुकी है. बिग ब्लो. गणेश पारवे गोज. गेंद पैरों के ऊपर गेंद थी, बिल्कुल फ्लिक करना चाहते थे इस गेंद को, लेकिन एलिवेशन बिल्कुल नहीं मिला. टॉप पेज हुई और पूरी तरीके से गणेश पारवे एक हाथ छूट भी गया था बल्ले से. बघा संजय माली फलंदाजाला फक्त संजय मालीसाठी सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार ठोकले किंवा अर्धशतक जरी ठोकला संजय माली यांनी तरी संघाचे पुरस्कर्ते 80-85 गावदेवी कन्स्ट्रक्शनचे ओनर धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक फक्त संजय माली या फलंदाजासाठी असेल. 3 षटकार किंवा अर्धशतक जरी ठोकला तरी 5000 रुपयाचं पारितोषिक धनंजय शेठ पाटील वाकडी गावदेवी कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. क्या बात है. मैदान के बाहर से हौसला अफजाई धनंजय शेठ पाटिल 80-85 जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को पैक भी करा गया है आज की रात के लिए. गेंदबाज तैयार. इस मर्तबा साहिल खानौकर. अगली गेंद. क्या बात है, क्या रफ्तार है. रफ्तार से वार, विरोधी पे शिकार. बैक टू बैक दूसरी सफलता साहिल खानौकर के नाम. अभी तक खाता खुला नहीं और 2 सफलता. पहली गेंद के ऊपर गणेश पारवे का विकेट, दूसरी गेंद के ऊपर मयूर गायकर का विकेट. ऑन हैट्रिक होंगे साहिल खानौकर. अब पारी को सजाना है. अब भूमिका, अब रोल पूरी तरीके से बढ़ जाता है, जिम्मेदारी बढ़ जाती है, कंधों के ऊपर भार बढ़ जाएगा बल्लेबाजी करने वाले संजय माली के ऊपर. तर संजय माली या फलंदाजाने जर अर्धशतक ठोकला तर चंद्रकांत पालकर स्मृती यांच्या स्मृतीचं अभिवादन कांचन पालकर यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक आणि धनंजय शेठ पाटील 80-85 गावदेवी कन्स्ट्रक्शन यांच्या वतीनं 5000 आणि अल्पेश पारवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात है. उम्मीदें लगाकर बैठे हैं केवाले के दर्शक. संजय माली से बिल्कुल उम्मीद कर सकते हैं. ऑन हैट्रिक के खिलाड़ी मौजूद है मिड ऑफ में. आखिरकार खाता खुला. मिड ऑन का खिलाड़ी मिड ऑफ में आएगा. जब तक गेंद को फील्ड करा जाता तब तक सिंगल चुराया बल्लेबाजों ने. आखिरकार पहला रन स्कोरबोर्ड के ऊपर लगा. 3 गेंदों का इंतजार करना पड़ा. 80-85 जय हनुमान मौर्या 11 केवल क्रिकेट आणि अल्पेश पारवे यांच्या वतीनं देखील इथे तब्बल पारितोषिक असेल 5000 रुपयाचं. बघा लक्षा चषक देवरुंग, जय हिंद क्रिकेट संघ देवरुंग आयोजित जय छोटिंग देव क्रिकेट संघ देवरुंग नाईट क्रिकेटचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि 11, 12, 13, 14, 15 फेब्रुवारी जवळजवळ प्रथम क्रमांक 5 बाईक, द्वितीय क्रमांक 3 बाईक आणि तृतीय क्रमांक 2 बाईक
आणि चतुर्थ क्रमांक 2 बाईक आणि मालिकावीरसाठी देखील एक 2 व्हीलर बाईक. स्पर्धेची प्रवेश फी तुम्हाला पाहायला मिळेल ती 25,000 रुपये आणि बिग शो ठाणे विरुद्ध रायगड हा सामना पाहायला मिळेल. आणि स्पर्धेचे आयोजक श्यामशेठ दलवी, लक्ष्या बैलाचे मालक माजी सरपंच देवरुंग यांच्या वतीने या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. जाएंगे दोस्तों मैदान में 4 गेंदें फेंकी है अब तक साहिल ने, 2 सफलता, गणेश पारवे का विकेट, मयूर का विकेट, तीसरी गेंद के ऊपर सिंगल और संजय माली को इस गेंद के ऊपर छक्का दिया. दबाव साफ नजर आता है. बाप अगली गेंद संजय माली, गेंद हवा में है, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा. संजय माली जिनसे उम्मीद के ऊपर भार था, संघर्ष खत्म हुआ मैदान में. ऑन टू दी डक, बैक टू दी पवेलियन. साथ छूटा है यहां से केवल क्रिकेट टीम का संजय माली ने. पहली गेंद के ऊपर गणेश पारवे का विकेट, उसके बाद एक के बाद एक गुच्छों में विकेट आई है साहिल के लिए. कोपरुली यांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. त्या म्हणजेच कोपरुली नावडे क्रिकेट संघाला त्यांच्या मामाचा गाव आपण या ठिकाणी पाहतो. आणि अजय पाटील यांच्या वतीनं कोपरुली क्रिकेट संघ नावडे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा येत आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 5 गेंदें फेंकी है, 3 रन स्कोरबोर्ड के ऊपर. तसेच नवनाथ पाटील वाकडी आणि स्वप्नील पाटील वाकडी हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तो बिल्कुल माफ करना दोस्तों, 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर है, 3 सफलता. पूरी तरीके से हालात खस्ता है. स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज उमेश माली को हम देख सकते हैं. अब उमेश से उम्मीदें लगाकर बैठेगी केवल टीम. हल्के हाथों से डिफेंस की है इस गेंद को, विकेट आसानी के साथ देना नहीं चाहते. साझेदारी की सख्त जरूरत है. पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर 80-85 जनमान मौर्या 11 के वाले 2 रन. संजय माली जिनको वापस भेजा था, पूरी तरीके से दबाव में घिरती हुई नजर आएगी. यश खानों कराएंगे अब गेंदबाजी में. 69 रनों का ये लंबा चेस, दिल्ली यहां से काफी दूर है. वहां तक पहुंचने के लिए आपको ट्रेन से नहीं प्लेन से सफर करना है. हवा में बल्ला आपको लहराना होगा, चौके छक्के आपको लगाने होंगे, तभी मुकाबला जीता जा सकता है. बिल्कुल ठंड महसूस की जा सकती है. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों. पहला ओवर पूरी तरीके से नाम रहा था बाजी जय हनुमान नावडे क्रिकेट टीम की. इन क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, क्योंकि रास्ते कभी खत्म नहीं होते, बस लोग हिम्मत हार जाता है. तैरना सीखना है तो पानी में उतरना ही होगा, किनारे बैठकर कोई तैरना नहीं सीखता. और वो कोशिश करनी होगी मैदान के अंदर केवल क्रिकेट टीम को. उम्मीदें बरकरार है. गेंदबाज यश तैयार. पहली गेंद उमेश माली के लिए ये गेंद थी. अंपायर का इशारा आएगा. जिस तरीके से पंचाओं में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, अपनी बाहें खोली अंपायर ने और हमें दिखाया कि यह गेंद खराब है. 3 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर. शुरुआती झटकों से उभरने के लिए साझेदारी की सख्त जरूरत है. बुरे गेंदों के ऊपर प्रहार, अच्छे गेंदों के ऊपर सम्मान सेट होने के लिए कुछ समय देना चाहिए खिलाड़ियों को, लेकिन टारगेट बहुत बड़ा है. उमेश माली किस प्रकार से रवैया अपनाएंगे, कैसी रहेगी सोच. क्रिकेट में प्लानिंग बेहद जरूरी हो जाती है. प्लान ए फ्लॉप रहा केवल टीम का, क्या प्लान बी आपके पास तैयार है. गैप में गेंद जाएगी, पीछे एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है. दूसरा पावर प्ले कवर है. 3 खिलाड़ी है, गलतियां कर रही है बार बार. यहां से हम देख सकते हैं निश्चित तौर पर बाल बाल बचे वहां पर खिलाड़ी. 2 रन का इजाफा होता है.
2 रनों के मदद से पारी आगे बढ़ती हुई। टीम की रन संख्या टोटल 5 रन, 5 ओवर का यह मुकाबला। देख सकते जय हनुमान नावड़े क्रिकेट टीम की जबरदस्त बल्लेबाजी। साहिल खानावकर जिन्होंने 49 रन जोड़े थे और यहां से उन्हीं के बदौलत 68 पर पहुंची थी पारी। बिल्कुल ब्लॉक हॉल जड़ में गेंदबाजी हो रही है, हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे। सोच सही है कि यदि बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं तो अपने लाइन पर, अपने लेंथ के ऊपर अपन गेंदबाजी करेंगे, अपने ताकत के ऊपर गेंदबाजी करेंगे। बल्लेबाज को वहां से स्ट्रोक कन्वर्ट करने दो, क्योंकि दबाव में है उमेश, गलत स्ट्रोक खेल नहीं सकते। उन्हीं के ऊपर अब पूरी तरीके से जिम्मेदारी आ पहुंची है इस जय हनुमान 80-85 केवल क्रिकेट टीम की। 6 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर पिछली 2 गेंदें देखी इस ओवर में, एक वाइड, एक के ऊपर 2 रन आए थे और पिछली गेंद के ऊपर सिंगल आया था। बायां हाथ का खिलाड़ी है स्ट्राइकर इनके ऊपर नितिन भोपी, जो 4थे नंबर के लिए उतरे थे। साथ निभाना होगा, साझेदारी जरूरी है क्रिकेट में। एक को अटैक करना होता है, दूसरे को डिफेंस, लेकिन किस प्रकार से यह बल्लेबाजी अब खेलेगी केवल क्रिकेट टीम की। अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ, कड़कड़ाते ठंड में गर्म महसूस करा देने वाला यह क्रिकेट का खेल और इन सभी क्रिकेट के दीवानों का मैदान के चारों ओर दर्शक हम देख सकते, क्या बात है। यह प्यार है आमदा ट्रॉफी। रोशन शेठ पाटिल आई गावदेवी कोपरेट टीम के माध्यम से यह क्रीडा प्रतियोगिता पर। गेंदबाज तैयार, एक बार फिर से यश, तेज रफ्तार थी, पूरी तरीके से ब्लॉक होल, यॉर्कर लाइन के ऊपर गेंदबाजी, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को हाथ खोलने का, बड़े स्ट्रोक कन्वर्ट करने का। लाजवाब गेंदबाजी, जितनी तारीफ करूं इन खिलाड़ियों की उतनी कम है। जिस तरीके से, जिस रन रेट से जाना था, लगभग 14 की औसत से बल्लेबाजी चलनी चाहिए थी, लेकिन पहली 9 गेंदें हमने देखी, अभी तक एक भी चौका नहीं, एक भी छक्का नहीं। पहली बाउंड्री के इंतजार में अभी तक केवल के दर्शक आस लगा कर बैठे। सभी आई एक्वेरा इवेंट्स लाइव के माध्यम से हमें सुनने वालों का भी तहे दिल से स्वागत है, सभी का शुक्रिया आपके प्यार के लिए। गेंदबाज यश खानावकर एक बार फिर से तैयार, इस ओवर की 4थी गेंद छोटी थी, इस बार थोड़ी सी आगे गेंद गिरी, इसका पूरा जायजा लेंगे। डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर उमेश माली के बल मीम्स का जमाना है दोस्तों, और बबली हमें दिखा रहे हैं थोड़ा सा इंटरटेनमेंट। टीम की रन संख्या टोटल है 13, 3 विकेट के नुकसान के ऊपर। मेहनत करनी पड़ेगी मैदान में, क्योंकि अपने कर्म पर विश्वास रखिए, राशियों पर नहीं। राशि तो राम और रावण की भी एक ही थी, लेकिन नियति ने उन्हें फल उनके कर्म के अनुसार दिया था। उमेश माली वो जज्बा रखेंगे मैदान में। इस छक्के ने थोड़ा सा दबाव जरूर हटाया है। 6 रनों की मदद से 13 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। गेंदबाज यश खानावकर 4 गेंदें फेंकी है, 11 रन उन्होंने खर्च करे। लंबे रनअप के साथ आएंगे उमेश माली के लिए गेंदबाजी। दूसरे पावर प्ले का ओवर है, मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ। शुरुआती झटके जरूर मिले हैं, लेकिन लड़ाई करना जानती है केवल क्रिकेट टीम नावड़े के सामने। ओवर द विकेट से यश तैयार, आगे गेंद को फेंका, मिस टाइमिंग है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद। उमेश माली, उम्मीद की किरण केवल क्रिकेट टीम की उमेश नाम की बुझती हुई नजर आई। 4था खिलाड़ी मैदान के बाहर, बिग ब्लो। पांच गेंदें गुजर चुके, एक छक्का जरूर खाया था, लेकिन यश खानावकर का पलटवार सही तरीके से आया। जब भी बड़े टोटल को आपको बनाने होते, पारी की शुरुआत में रन बनने, अच्छा स्टार्ट, राइट स्टार्ट की जरूरत होती है, लेकिन वो सदी भी संभली भी शुरुआत हुई नहीं केवल क्रिकेट टीम के ओर से। और नतीजा हमारे सामने है, थोड़ी सी पिछड़ रही है टीम। 13 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। पावर प्ले का अंतिम गेंद आएगी, यश खानावकर अच्छी गेंदबाजी। नावड़े क्रिकेट टीम भी जानती है यदि कुछ समय के बाद विकेटें आती चली जाएगी रेगुलर अंतराल पर, तो निश्चित तौर पर वो मुकाबले में बनी रहेगी, और वही सोच के साथ गेंदबाजी भी करी जा रही है। अच्छा क्रिकेट नावड़े टीम के माध्यम से। अगली गेंद, अंतिम गेंद, बड़े स्ट्रोक की तलाश, बल्ला तो बहुत जोर से घुमा था,
लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं। गेंद उनके बल्ले के संपर्क क्षेत्र से बहुत दूर थी। डॉट गेंद की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति हुई 6.50 के औसत से 4 विकेट के नुकसान के ऊपर 80-85 जय हनुमान मौर्य 11 के वाले 13 रन। जय हनुमान नावड़े के कप्तान से हम गुजारिश कर दें 13 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर समीकरण बचा है 18 गेंदे और 56 रनों की आवश्यकता। अच्छा मुकाबला, प्रेशर में कौन खिलाड़ी बिखरेगा कौन निखरेगा यह भी देखने वाली बात बनेगी। अब मिडिल ऑर्डर के ऊपर पूरी जिम्मेदारी है नितिन भोपी, आशीष माली क्या मुकाबला बचाएंगे केवल टीम के लिए, सवाल बना हुआ है। 18 गेंदे 56। बल्ले का किनारा आधी सेना पवेलियन में वापस। 5वां खिलाड़ी मैदान के बाहर, इस बार नितिन भोपी जाएंगे मैदान से बाहर। क्या बात है, डीजे सौर्य हमारे साथ है, धनंजय शेठ पाटिल, बिल्कुल हल्की सी मुस्कान उनके चेहरे के ऊपर, लेकिन टीम पिछड़ रही है। आधी सेना पवेलियन में वापस लौट चुकी है। 13 रन 56 रनों की अभी भी जरूरत है। नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होता हुआ इनेट नंबर 7 ज्ञानेश्वर। साहिल कानावकर, क्या कमाल की गेंदबाजी करी है इस खिलाड़ी ने, जिन्होंने बल्लेबाजी भी की थी। रन बनाए थे टोटल 49 और अभी तक का गेंदबाजी विश्लेषण देखेंगे 7 गेंदें साहिल ने फेंकी है, 4 सफलता और केवल 2 रन खर्च करे। क्या बात है, क्या खिलाड़ी है दोस्तों। बड़े स्ट्रोक की तलाश हुई थी जरूर, 1 रन आसानी के साथ मिल जाएगा। दूसरे के लिए दौड़ पड़े हैं और 2 रन मिल जाएंगे। 2 रनों की मदद से 15 के ऊपर पारी पहुंची। 5 विकेट के नुकसान के ऊपर 69 रनों का टारगेट था। 54 रनों की दूरी अब भी पार करनी है। साहिल खानावकर अपने स्पेल के दूसरे ओवर में आते हुए। अच्छा मुकाबला चलता है। अब अच्छी गेंदबाजी अब तक हो रही है क्योंकि शुरुआती बल्लेबाजों ने रन नहीं बनाए। दबाव मिडिल ऑर्डर पर बढ़ता है। अपील हुई थी विकेटों के पीछे से, गेंदबाज साहिल बिल्कुल इंटरेस्टेड नहीं थे। अंपायर ने भी साफ मना किया। डॉट गेंद की समाप्ति होती भी। कैसे इन खिलाड़ियों को रनों के लिए तरस रहे हैं खिलाड़ी। क्या बड़े स्ट्रोक आएंगे, क्या इस मुकाबले में जान अभी भी बाकी है, क्योंकि क्रिकेट में कुछ भी कहा नहीं जा सकता। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। क्रिकेट में कुछ भी नामुमकिन नहीं होता दोस्तों, क्योंकि इम्पॉसिबल को यदि हम गौर से देखेंगे तो वो खुद कहता है आई एम पॉसिबल। सब कुछ मुमकिन है यहां पर, लेकिन उम्मीदें अभी भी बरकरार है। लेकिन साहिल कानावकर कुछ अलग सोच के साथ आज गेंदबाजी में और बल्लेबाजी में उतरे हैं। हाथ खोलने का कोई मौका नहीं है। एक छक्का उमेश माली का नजरअंदाज करेंगे तो लगभग 16 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, यानी कि 15 गेंदों के ऊपर कोई बाउंड्री नहीं आई केवल क्रिकेट टीम के लिए। और इसी का नतीजा है टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर है। जीतने के लिए अभी भी 53 रनों की अभी भी है आवश्यकता। आने वाली 14 गेंदे और 53 की जरूरत है। 9 छक्के मुकाबले में चाहिए मुकाबला जीतने के लिए। ऊंचाई ज्यादा है, मिस टाइमिंग है, फिर से खिलाड़ी पीछे मौजूद। नंबर 6 फाइफर, तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों साहिल खानावकर के लिए। 5 सफलता भी ली, 49 रन भी बने अपने टीम के लिए। क्या बात है, व्हाट अ परफॉर्मेंस। अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है।
साहिल खानावकर 5 रन खर्च किए और 5 सफलता इस खिलाड़ी के नाम, क्या बात है। गेंदबाज से तैयार, ओवर द विकेट से अंतिम गेंद, हल्के हाथों से खेला उदय पालकर 8वें नंबर के ऊपर उतरे, 1 रन जरूर मिल जाएगा। 3 ओवर की समाप्ति हुई और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 17, 6 विकेट के नुकसान के ऊपर आने वाली गेंदें 12 बची है और जीतने के लिए जरूरत है 52 रनों की आवश्यकता। सत्रह रन 6 विकेट के नुकसान के ऊपर संघर्ष पूरी तरीके से चलता हुआ, रनों के लिए जद्दोजहद जारी है, रनों के लिए यहां पर तड़प जारी है। अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए 52 रनों की आवश्यकता। उदय पालकर उनका साथ निभा रहे मैदान में, ज्ञानेश्वर गायकर 7वें और 8वें नंबर के खिलाड़ी। गेंदबाजों ने करी गई गलतियां, अंतिम ओवर जब फेंका था ध्रुव पालकर जिसके ओवर में लगभग 22 रन खर्च हुए थे, लेकिन जिस तरीके से बातचीत हुई, गणेश पारवे का पहली गेंद के ऊपर विकेट, संजय मालिक का उनके पीछे पीछे चलते बनना, मयूर गायकर मैदान के बाहर लौटे और नतीजा हमारे सामने। उमेश की हल्की सी कोशिश जरूर थी, उम्मीदें जगाई थी केवल क्रिकेट टीम की, लेकिन उसके बाद भी उम्मीद की किरण भी बुझ गई। लेकिन इस बार उदय पालकर क्या 52 बनाएंगे? 52 का टारगेट अभी भी है, लेकिन मुकाबले में लड़ाई जारी है। रन बन सकते हैं, बनाने वाला चाहिए, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। 11 गेंदे 46 रन। गेंद के ऊपर छक्का आया, 12 में चाहिए थे 52, अब आने वाली गेंदे 11, 46 रन की है जरूरत। गेंदबाज तैयार, संदेश बोपी, दूसरी गेंद उदय के लिए यह गेंद थी, गैप में है, खिलाड़ी मौजूद जरूर है, जब तक पहुंचेगा। उदय ने सीधा मना कर दिया था, जरूरत नहीं थी इस रन की, बिल्कुल वहां पर खिलाड़ी तैनात थे। 1 ही रन मिलेगा, रन आउट, 7वां खिलाड़ी मैदान के बाहर। टीम की रन संख्या बनी है टोटल 24, 24 रन 7 विकेट के नुकसान के ऊपर केवल क्रिकेट टीम संघर्ष करती हुई। एक छक्के ने उम्मीद जरूर जगा दी। उदय पालकर थोड़े से मैं तो कहूंगा निचले क्रम में बल्लेबाजी करने के लिए आए, आमतौर पर अवधि ऑर्डर मिडल ऑर्डर में बल्लेबाजी करते, फिनिशर के रूप में जाने तो जाते, लेकिन अब दबाव साफ नजर आता है। जिस तरीके से बातचीत होगी, स्कोरबोर्ड हम देखेंगे, यदि बैटिंग स्कोरबोर्ड यदि हम देखेंगे, गणेश पारवे 0, संजय माली 0, मयूर गायकर 0, नितिन बोपी 2, उमेश माली 10, उसके बाद एक और खिलाड़ी 0, आशीष माली चलते बने थे। अगली गेंद टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी घूमी, कट करने का प्रयास था, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 3 गेंदे गुजर चुके हैं इस ओवर की, आने वाली गेंदे बचेगी 9 गेंदे और जीतने के लिए 45 रनों की है जरूरत। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज साहिल पारवे, इन एट नंबर 9। बल्ले का किनारा, शॉर्ट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद है, रन मिलेगा केवल सिंगल, सिंगल से अब कुछ नहीं बन सकता। हर एक गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए, हर एक गेंद के ऊपर छक्का आएगा तभी मुकाबला आपका है केवल टीम। 8 गेंदे और जीतने के लिए 44 रनों की जरूरत। उदय पालकर ऑन स्ट्राइक। गेंदबाजी में संदेश बोपी, इस ओवर की 5वीं गेंद, बिल्कुल गिल्लियां बिखेर चुकी है। एक और खिलाड़ी मैदान के बाहर लौटता है, 8वां खिलाड़ी, 8वां सदमा केवल क्रिकेट टीम को।
गेंदबाजी पूरी तरीके से नेस्त नाबूद करी साहिल खानोकर के 2 ओवर, जिसमें उन्होंने लगभग सफलता 5 सफलता सिर्फ 6 रन देकर अर्जित करी थी। क्या गेंदबाजी रही। 90-10वें नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद है। खिलाड़ी देना थे पीछे लॉन्ग ऑन में 1 रन ही मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। इस ओवर की भी समाप्ति 4 ओवर की समाप्ति के बाद 26 रन 8 विकेट के नुकसान के ऊपर जीतने के लिए 6 गेंदे 43 रनों की है जरूरत। समय नहीं लेना दोस्तों, घड़ी की ओर हम नजर डालेंगे। 10:50 हो चुके हैं। आज की रात का हमारा शायद ये 5वां मुकाबला है। इसके बाद 4 मुकाबले हमारे आने अभी भी बाकी है। थोड़ा सा सहयोग करना है दोस्तों। थोड़ी सी देर से आज का पहला दिन है आमदार ट्रॉफी 2026 का, देर से मुकाबले शुरू हुए थे। वरद खानोकर आएंगे अंतिम ओवर लेकर। मुकाबले में से मजा निकल चुका है। पूरी तरीके से एक तरफी लड़ाई हमें देखने को मिली है। जय हनुमान नावड़े क्रिकेट टीम पूरी तरीके से हावी है इस मुकाबले में। जिस तरीके की शुरुआत हुई थी और जिस तरीके से हाइप हुई थी इस मुकाबले की, उस तरीके का मुकाबला रहा नहीं अब तक। 80-85 जय हनुमान मौर्य 11 के वाले के लिए अंतिम 6 गेंदों की औपचारिकता बाकी। जीतने के लिए 43 की दूरी, 8 विकेट खोए अब तक के वाले टीम ने। ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी गेंद। वरद खानोकर को देख सकते हैं, अंतिम ओवर लेकर जरूर आए हैं। 5 ओवर का यह मुकाबला था। पहले सत्र में 68 बने थे। बल्लेबाजों ने कमाल का प्रदर्शन किया था। सिर्फ 7 निभाया था मैदान में बल्लेबाज प्रथमेश ने, जिन्होंने 1 रन बनाया था, और 13 का योगदान महेश मात्रे का रहा था। अगली गेंद एक और वाइड है। मुकाबले का थोड़ा सा लंबा खींच रही है मैं तो कहूंगा जय हनुमान नावड़े क्रिकेट टीम। 2 लगातार वाइड आई, 43 की जरूरत थी। यदि मुकाबला हैरत अंगेज रहता तो इस तरीके के हालात हमें देखने को नहीं मिलते। 6 गेंदों का सफर अभी भी बाकी है, लेकिन दर्शकों की तादाद, दर्शकों की मैं दाद दूंगा। जिन भी दर्शकों ने इस टूर्नामेंट के प्रति प्यार मोहब्बत जताई है, और मजा आता है जब भी कोपरोली में हम भी आते हैं मुकाबले के लिए, टूर्नामेंट के लिए। जबरदस्त क्रीड़ा प्रतियोगिता और जबरदस्त आयोजन होता है। एक और वाइड। जब मुकाबले में मजा नहीं रहता तो सभी के मुंह से आंस से आवाज आती है कि यह गलत हो रहा है। 3 लगातार वाइड आए। अब 40 की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 6 गेंदों का सफर अभी भी बाकी है। चलो मुकाबला शुरू करना है। जय हनुमान नावड़े। वरद खानोकर एक बार फिर से है तैयार। ये अच्छी गेंद है। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, 1 रन मिलेगा। 39 की जरूरत है 5 गेंदों में। अब तक सिर्फ 30 रन बने, 8 सफलता मिली। गणेश पारवे, उमेश माली, संजय माली, जिनके इर्द गिर्द पूरी बल्लेबाजी घूमती है, इन्हीं 3 ही खिलाड़ियों का सस्ते के ऊपर निपटना यह अच्छी बात नहीं थी केवल टीम के लिए। एक और एक गेंद अपने देखिए, 1 से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल आएगा। इस मुकाबले के बाद जो मुकाबला होगा, एक तरफ होगी 80-85 वागेश्वर हरिग्राम, और दूसरी तरफ होगी प्रणय 11 सहारा शिवकर। मजा आएगा मुकाबले में, क्योंकि इसी साल जो खुन्नस क्रिकेट हमें देखने को मिला था, 3 बार एक दूसरे के सामने, तीनों बार शिवकर ने बाजी मारी है। हरिग्राम की कोशिश रहेगी इस स्टार्ट को तोड़ने की। मजा आएगा मुकाबले में। एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी जरूर मौजूद है, केवल सिंगल औपचारिकता बची है मुकाबले में, बिल्कुल जान नहीं है। 3 गेंदों का आना अभी भी है बाकी। 3 वाइड आई थी पहली, उसके बाद लगातार 3 गेंदें, 3 सिंगल हमें देखने को मिली। केवल बनाम नावड़े के बीच में यह मुकाबला दर्शाते अब नजर आता। अब ओवर द विकेट से यह गेंद वरद खानोकर। लोअर फुल टॉस। खिलाड़ी जरूर मौजूद थे, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। मुकाबले में बिल्कुल मजा नहीं है, जान निकल चुकी है, लेकिन दर्शक
सभी एंजॉय करते हुए इस टूर्नामेंट को। जबरदस्त मुकाबला, ठंड है आज, शबनम भी गिर रही है और ऐसे सुनहरे माहौल में क्रिकेट खेलने का, क्रिकेट को देखने का एक अलग ही मजा होता है। और वो मजा लेते हुए, एंजॉय करते हुए हमारे सभी लाडले दर्शकों का तहे दिल से एक बार फिर से शुक्रिया। आड़े बल्ले से इस गेंद को खेला जरूर। तो चलो प्रफुल्ल पाटिल बबली संपर्क करने स्टेज से। थर्टी 33 अंतिम गेंद, लास्ट बॉल ऑफ द मैच। और गेंद जाएगी यहां से सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। मुकाबला हुआ फिनिश, मुकाबला जीता जय हनुमान नावडे। वेल प्लेड साहिल खानोकर एंड कंपनी, कॉन्ग्रेचुलेशंस।